नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव परसराम लक्ष्मण जाधव, मुक्काम शेनवडगाव, पोस्ट पाथरे खुर्द, तालुका राऊरी, जिल्हा अहिल्यानगर. तर मित्रांनो, आपण आज माझ्या शेतामध्ये निजुडी या सीडचा प्रिया हा 955 NCS 955 BT2 या कापसाची लागवड केलेली आहे. लागवड करण्यावेळी मला बियाणं हे साधारणतः 20 तारखेच्या दरम्यान मिळालं. त्याच्यानंतर मी 23 तारखेला या प्लॉटमध्ये याची बियाण्याची पेरणी केली. त्याच्यानंतर मला याच्यामध्ये असं दिसून आलं की आज हा प्लॉट जवळजवळ साधारणतः 65 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. तर 65 दिवसांच्या प्लॉट झाल्याच्या नंतर यामध्ये आपण बघू शकता की या झाडामध्ये आपल्याला पात्यांची संख्या आणि आज जवळजवळ पाहता साधारणतः एक 5 ते 6 बोंड म्हणजे कैरीची ही पक्की झालेली, साधारणतः ही सेट झालेली कैरी माझी. आणि पात्याची जर संख्या पाहता खूप छान समाधानकारक आहे. साधारणतः 15 दिवसापासून आपल्याकडे पावसाचा खंड पडलेला आहे, 15 ते 20 दिवसापासून. तर अजून पावसाचं जर समजा हे झालं, पाऊस झाला तर आणखीन त्याच्यात उत्पन्नात भर पडेल. सध्या ह्या लागलेल्या परिस्थितीनुसार मला या कापसामध्ये साधारणतः 14 ते 15 क्विंटलचं पर एकर ॲव्हरेज मिळण्याची म्हणजे खात्री आहे मला याची. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर याला जे झाडाच्या फांद्याचे फुटवे हे खूप चांगले. आणि इतर वाहनांपेक्षा आहे ना, शेतकरी बांधवांनी आपण आपल्या प्लॉटमध्ये पुढील वर्षी जरूर प्रिया निजुडू सीड्स NCS 955 BT2 या वाहनाची आपण लागवड करावी. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची जर ठरली तर हा वाण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस शोषक किडीसाठी, म्हणजे रस शोषक किडीला बळी पडत नाही. आणि माझा आतापर्यंत फक्त दुसरा स्प्रे झालेला आहे ह्या स्टेजमध्ये असताना. आणि आजही तुम्ही बघू शकता की या कापसावर कुठल्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे आपण पुढील वर्षी प्रिया हे सीड्स या बियाण्याचा आपण वापर करावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस असं उत्पन्न आपण या माध्यमातून घ्यावं, अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.